Mechanism of photosynthesis. Photosynthesis consists of two main phases like light reactions and dark reactions. Reactions which are directly dependent on light are called as light reactions. ज्या रिॲक्शन डायरेक्ट लाईट वर डिपेंडंट असतात त्या लाईट रिॲक्शन्स आहेत. ग्रॅनामध्ये म्हणजेच थायलॅकॉइड मध्ये म्हणजेच क्वांटासोम मध्ये या लाईट रिॲक्शन होतात. त्यामध्ये सोलार एनर्जी ट्रॅप केली जाते आणि एटीपी NADPH प्लस H प्लस बनवले जातात लाईट रिॲक्शन मध्ये. त्यालाच आपण ॲसिमिलेटरी पॉवर सुद्धा म्हणतो ATP NADPH ला. आणि डार्क रिॲक्शन्स म्हणजे ज्या रिॲक्शन डायरेक्ट लाईट वर अवलंबून नसतात. रिॲक्शन्स विच आर नॉट डायरेक्टली डिपेंडंट ऑन लाईट. अप्रत्यक्षरित्या एकमेकावर त्या रिॲक्शन दोन्ही अवलंबून असतातच पण डायरेक्ट नाही. दिवसाच होतात पण डायरेक्ट अवलंबून नसणाऱ्या लाईटवर अवलंबून नसणाऱ्या रिॲक्शन म्हणजे डार्क रिॲक्शन, बायोकेमिकल फेज. त्यामध्ये केल्विन सायकल मेन आहे, ज्यामध्ये लाईट रिॲक्शन मध्ये सोलार एनर्जी ट्रॅप करून ATP NADPH बनवले, ॲसिमिलेटरी पॉवर बनवली. इथं CO2 चं रिडक्शन शुगर मध्ये करण्यासाठी ती ॲसिमिलेटरी पॉवर वापरली जाते डार्क रिॲक्शन मध्ये. अँड डार्क रिॲक्शन टेक्स प्लेस इन स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. बघूया सुरुवातीला लाईट रिॲक्शन. फोटोफॉस्फोरिलेशन. फोटो म्हणजे लाईट आणि फॉस्फोरिलेशन म्हणजे सिंथेसिस ऑफ ATP. जसं ॲडिनोसिन डायफॉस्फेट मध्ये इनऑर्गॅनिक फॉस्फेट ऍड होऊन ATP बनवणे याला म्हणायचं फॉस्फोरिलेशन. Addition of inorganic phosphate in ADP to produce ATP is called as phosphorylation. And if this process takes place in presence of light and chlorophyll, it is called as photophosphorylation. Photophosphorylation is of two types: cyclic photophosphorylation and non-cyclic photophosphorylation. Professor Arnon studied the process of cyclic photophosphorylation and non-cyclic photophosphorylation किंवा cyclic electron transfer and non-cyclic electron transfer. Cyclic electron flow. Salient features काय? It occurs in thylakoid membrane. Only photosystem first is involved. P700 is a trapping center, reaction center. Uses electron transport chain. It generates ATP only. या डायग्राम प्रमाणे आपण पाहू. फोटोसिस्टम फर्स्ट इज मेन ट्रॅपिंग सेंटर. आता इथं रिॲक्शन सेंटर आहे P700.
यावर ज्यावेळी लाईट पडेल त्यावेळी इलेक्ट्रॉन एनर्जी रिसीव करतील, ऍक्सेप्ट करतील आणि एक्साइट होणार. हाय एनर्जी लेवलला इलेक्ट्रॉन्स जाणार. The high energy electrons are accepted by primary acceptor FRS, then FD, cytochrome B6, cytochrome F, plastocyanin, and finally given to P700, same photosystem. इलेक्ट्रॉनची या दिशेनं ज्यावेळी मोमेंट होते त्यावेळी त्यामधून एनर्जी बाहेर पडते आणि ETSच्या मदतीनं ATP बनवण्यासाठी ही एनर्जी युटिलाइज केली जाते. तर पहिला इलेक्ट्रॉन डोनर आणि लास्ट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर सेम आहे या सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन मध्ये. परत डायग्राम वेगळी आणखी पाहू. हा आहे क्लोरोफिल A, ट्रॅपिंग सेंटर P700. ज्यावेळी लाईट पडणार त्यावेळी क्लोरोफिल A एक्साइट होणार, इलेक्ट्रॉन्स एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आणि एक्सपेल होणार. The high energy electrons are accepted by primary acceptor like FRS, FD, then cytochrome B6, cytochrome F, plastocyanin, finally same photosystem first. ज्यावेळी इलेक्ट्रॉन FD कडनं सायटोक्रोम B6 कडे जातात त्यावेळी एनर्जी रिलीज होते. ADP इनऑर्गॅनिक फॉस्फेट ऍक्सेप्ट करेल आणि ATP बनवला जाईल. त्याचबरोबर सायटोक्रोम B6 कडनं सायटोक्रोम F कडे इलेक्ट्रॉन जाताना पुन्हा एनर्जी बाहेर पडेल, ती ADP इनऑर्गॅनिक फॉस्फेट ऍक्सेप्ट करेल आणि ATP बनवला जाईल. आणि नंतर इलेक्ट्रॉन्स प्लास्टोसायनिन कडे दिले जातील आणि प्लास्टोसायनिन कडून इलेक्ट्रॉन्स पुन्हा त्याच फोटोसिस्टीमला दिले जाणार. अशा प्रकारे सायक्लिक मोमेंट करून ATP बनवण्याची प्रोसेस म्हणजे सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. आता या डायग्राम वरून तुम्हाला आणखी क्लिअर होईल. जसं P700 फोटोसिस्टीम फर्स्ट, लाईट ट्रॅप केली, क्लोरोफिल A एक्साइट झाला, इलेक्ट्रॉन्स हाय एनर्जी स्टेटला गेले. हाय एनर्जी स्टेटचे इलेक्ट्रॉन प्रायमरी ऍक्सेप्टर FRS ऍक्सेप्ट करतो, फेराडॉक्सिन रिड्युसिंग सबस्ट्रेट. त्याच्याकडून इलेक्ट्रॉन फेराडॉक्सिनला दिले जातात. फेराडॉक्सिन कडून इलेक्ट्रॉन सायटोक्रोम B6 ला दिले जातात. त्यावेळी त्या इलेक्ट्रॉन मधली एनर्जी बाहेर पडते आणि ती एनर्जी ADP इनऑर्गॅनिक फॉस्फेट पासून ATP बनवण्यासाठी वापरली जाते. सायटोक्रोम B6 कडून इलेक्ट्रॉन सायटोक्रोम F कडे दिले जातात. त्याही वेळी एनर्जी बाहेर पडते. ती एनर्जी ADP इनऑर्गॅनिक फॉस्फेट पासून ATP बनवण्यासाठी वापरली जाते. सायटोक्रोम F कडून इलेक्ट्रॉन दिले जातात प्लास्टोसायनिनला आणि प्लास्टोसायनिन कडून इलेक्ट्रॉन शेवटी दिले जातात सेम फोटोसिस्टीम फर्स्टला. सो फर्स्ट इलेक्ट्रॉन डोनर अँड लास्ट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर इन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन इज सेम. पॉइंट शुड बी नोटेड बिकॉज MCQ कॅन बी आस्क्ड. आता इथं
सायक्लिक मोमेंट होणार, परत 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 दिवसभर हे होणार आणि एटीपी जनरेट होणार बाय ETS. अशा प्रकारे सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनची प्रोसेस होऊन ATP तयार होतात. देन सेकंड, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. नावावरूनच सांगता येईल, once electron expelled from chlorophyll A which never came back to same chlorophyll A, hence the process is called as non-cyclic. It occurs in thylakoid membrane. Photosystem second and photosystem first, both photosystems are involved. The trapping center of photosystem second is P680, while trapping center of photosystem first is P700. It uses electron transport chain. It generates ATP, NADPH plus H plus and free molecular O2 because photolysis of water takes place. बघूया आता नॉन सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफरची प्रोसेस कशी होते. NCERT मध्ये एकदम शॉर्ट प्रोसेस दिलेली आहे. ही प्रोसेस डिटेल मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय. Both photosystem first and second are involved in non-cyclic photophosphorylation. इथं अपहिल प्रोसेस होणार, पुन्हा डाउनहिल प्रोसेस होणार, पुन्हा अपहिल प्रोसेस होणार. असं अपहिल डाउनहिल मोमेंट होत असते इलेक्ट्रॉनची. पहिली एक्साइट होणारी फोटोसिस्टीम सेकंड वरती ज्यावेळी लाईट पडेल, P680 इज ट्रॅपिंग सेंटर. मेन ट्रॅपिंग सेंटर कोणता आहे तर P680 आहे. या फोटोसिस्टीम वरती लाईट पडेल, क्लोरोफिल ए एक्साइट होईल, हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स एक्सपेल होतील आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होईल. आता आपण आपल्या सोयीसाठी एक कंप्लीट O2 बनवायचा असल्यामुळं आपण इथं काय केलेलं आहे, 4 इलेक्ट्रॉन्स घेतलेले आहेत. 2 घ्या, 4 घ्या. 2 इलेक्ट्रॉन घेतले तर 1/2 O2 लिहावा लागेल. इथं कंप्लीट O2 लिहायचा असल्यामुळं आपण 4 इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत. Now these electrons are accepted by primary acceptor pheophytin. Primary acceptor pheophytin. त्याच्याकडून इलेक्ट्रॉन दिले जातात प्लास्टोकिनोन. प्लास्टोकिनोन हा तसा इलेक्ट्रॉन कॅरियर पण आहे, त्याबरोबरच हा प्रोटॉन कॅरियर पण आहे. H प्लस पण कॅरी करतो हा. आता H प्लस त्या ल्युमेन मध्ये अक्युमुलेट होणार आणि प्रोटॉन्स अक्युमुलेट झाले इकडं. इलेक्ट्रॉन्स पुढे दिले जातील सायटोक्रोम B6 टू सायटोक्रोम F कॉम्प्लेक्स कडे. During movement of electrons from cytochrome B6 to cytochrome F, some amount of energy is released which is used in synthesis of ATP. असं आपण स्टेट बोर्डाप्रमाणे रेफरन्स घेतो. परंतु इलेक्ट्रॉनची जी एनर्जी आहे, NCERT काय म्हणते,
The energy of electron is used to pump the protons from stroma to lumen of thylakoid. असा रेफरन्स NCERTचा आहे. Then electrons are given to plastocyanin, copper containing blue colored pigment आहे. हा एक मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर आहे आणि त्याचबरोबर प्रोटॉन कॅरियर सुद्धा आहे आणि हा सुद्धा मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर आहे, कॉपर कंटेनिंग कॅरियर आहे, प्लास्टोसायनिन. आता एनर्जी कमी 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 झालेली आहे. पुन्हा इलेक्ट्रॉन दिले जातात फोटोसिस्टीम फर्स्टला. फोटोसिस्टीम फर्स्ट वर लाईट पडल्याबरोबर पुन्हा क्लोरोफिल ए एक्साइट होणार, इलेक्ट्रॉन एक्सपेल केले जातील आणि हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फेरॉडॉक्सिन रिड्युसिंग सबस्ट्रेट फेरॉडॉक्सिन फायनली इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले जातात. NADP निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट व्हिटॅमिन B and NADP get ionized, मायनस मायनस आयन्स तयार होतील. At the same time photolysis of water takes place. वॉटरचं स्प्लिटिंग फोटोसिस्टीम सेकंडच्या मदतीनं होणार. इथं ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स पण असतं, त्याच्यामध्ये Mn++ आहे, Ca++ आहे आणि Cl- आहेत आणि याच मदतीनं फोटोलिसिस ऑफ वॉटरची प्रोसेस होणार. 4H+ आणि 4OH- तयार होतात. यापैकी जे 4H+ आहेत, these 4H+ combines with 2 NADP- to produce 2 NADP. त्याच्यामध्ये एका NADP मध्ये 2 इलेक्ट्रॉन 1 हायड्रोजन कंबाईन होणार आणि NADPH बनणार आणि आणखी एक प्रोटॉन H+ त्याच्याबरोबर असणार, NADPH+H+ तयार होणार. 4OH- मधून 4 इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन दिले जातात या फोटोसिस्टीमला, कारण इथून बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन इकडे गेले इकडे गेले इकडे गेले इथं आले, इथून ते इथं परत येत नाहीत. So once electrons expelled from this chlorophyll A, which never came back to same chlorophyll A, hence process is called as non-cyclic electron transfer. यामध्ये अपहिल डाउनहिल अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनच्या मोमेंट होतात आणि हे स्ट्रक्चर आपल्याला झेड सारखं दिसतं, म्हणून त्याला आपण झेड स्कीम असंही म्हणू शकतो. फ्रेश इलेक्ट्रॉन या फोटोसिस्टीमला वॉटरचं स्प्लिटिंग होऊन मिळतात आणि मग 4OH जे राहतात त्यापासून 2 वॉटर मॉलिक्यूल बनतील आणि O2 फ्री मॉलिक्युलर O2 रिलीज होणार. बाय प्रोडक्ट आहे तो फोटोसिंथेसिसचा. अशा प्रकारे नॉन सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफरची प्रोसेस होते. परत एकदा पहा, फोटोसिस्टीम सेकंड इल्युमिनेट होणार, लाईट पडणार, क्लोरोफिल ए एक्साइट होणार, इलेक्ट्रॉन हाय एनर्जी स्टेटला जाणार. हाय एनर्जी स्टेटला गेल्यावर इथं प्रायमरी ऍक्सेप्टर आहे, फिओफायटिन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार. प्रायमरी ऍक्सेप्टर कडनं मोबाईल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर प्लास्टोकिनोन कडे इलेक्ट्रॉन दिले जातील.
प्लास्टोकिनोन कडे सायटोक्रोम B6 सायटोक्रोम F कॉम्प्लेक्स कडे इलेक्ट्रॉन दिले जातील, पण त्यावेळी त्यातली एनर्जी बाहेर पडणार आणि त्या एनर्जीचा उपयोग प्रोटॉन पंप करण्यासाठी केला जातो असं NCERT म्हणते. आणि स्टेट बोर्ड म्हणतं इलेक्ट्रॉन या सायटोक्रोम B6 कडनं F कडे जाताना एनर्जी बाहेर पडते, ATP बनवण्यासाठी वापरली जाते. सायटोक्रोम F कडून इलेक्ट्रॉन प्लास्टोसायनिन, अगेन सेकंड मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर, कॉपर कंटेनिंग ब्ल्यू कलर्ड पिगमेंट, आणि त्याच्याकडून इलेक्ट्रॉन दिले जातात फोटोसिस्टीम फर्स्टला. पुन्हा इथं लाईट पडणार, क्लोरोफिल A एक्साइट होणार, इलेक्ट्रॉन हाय एनर्जी स्टेटला जाणार, FRS FD NADP इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आणि NADP चं आयोनायझेशन होणार. 2 NADP मायनस मायनस आयन्स तयार होतील. एकदा इथून बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन परत इथं येत नाहीत, म्हणून या प्रोसेसला नॉन सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर म्हटलेलं आहे. At the same time, photolysis of water takes place to produce 4H plus and 4OH minus. हे जे 4H plus आहेत ते 4H plus या NADP मायनस बरोबर कंबाईन होणार आणि 2NADP plus NADPH plus NADP 2NADPH plus H plus तयार होणार. म्हणजे एक NADP जो आहे, समजा NADP आहे, आयोनाइज झाला, 2 इलेक्ट्रॉन मिळाले त्याला एकाला, आणि 2 असतील तर 4 इलेक्ट्रॉन मिळाले, आणि 2H प्लस आणि 2H प्लस अशा प्रकारे 4H प्लस मिळाले, म्हणजे 2NADPH प्लस H प्लस बनले. रिड्युसिंग पॉवर, ॲसिम्युलेटरी पॉवर या ठिकाणी बनलेली आहे NADPH प्लस H प्लस. या प्रोसेस मध्ये काय झालं, 2 फोटोसिस्टीम इन्व्हॉल्व झाल्या, लाईट 2 वेळा ट्रॅप केली गेली, एनर्जी ATP आणि NADPH2 दोन्ही फॉर्म मध्ये एनर्जी मिळाली, ॲसिम्युलेटरी पॉवर मिळाली. फोटोलिसिस ऑफ वॉटरची प्रोसेस झाली फोटोसिस्टीम सेकंडच्या मदतीनं, O2 इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्सच्या मदतीनं. प्री मॉलिक्युलर O2 बनला. प्रत्येक वेळी फ्रेश इलेक्ट्रॉन वॉटरनं या फोटोसिस्टीमला दिले आणि इथून बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन परत इथं आले नाहीत. अशा प्रकारच्या सॅलियंट फीचर्स या फोटोफॉस्फोरिलेशनच्या आहेत. झेड स्कीम आपण याला म्हणतो. आता या सायक्लिक आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन, आता काही ठिकाणी आणखी डिटेल दिलेलं आहे पहा. या फोटोसिस्टीम सेकंड इल्युमिनेट होणार, लाईट ट्रॅप करणार, एक्साइट होणार, हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स फिओफायटिन ऍक्सेप्ट करणार, फिओफायटिन कडनं प्लास्टोकिनोन कडे सायटोक्रोम BF कॉम्प्लेक्स, आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉन जाताना त्यामधली एनर्जी जी आहे ती एनर्जी H प्लस, स्ट्रोमा मधून H प्लस, ल्युमेन ऑफ थायलॅकॉइड मध्ये H प्लस पंप करण्यासाठी यांचा उपयोग केला जाईल. या एनर्जीचा इलेक्ट्रॉनचा उपयोग केला जातो. आणि स्टेट बोर्ड म्हणतं ATP तयार होतो. फरक एवढा लक्षात ठेवा. त्यानंतर इलेक्ट्रॉन दिले जातात प्लास्टोसायनिन कडनं फोटोसिस्टीम फर्स्ट कडे आल्यानंतर पुन्हा लाईट ट्रॅप करणार, एक्साइट होणार फोटोसिस्टीम, आणि एक्साइट झाल्यानंतर पुन्हा
इथं FRS आयर्न सल्फर प्रोटीन, फेरॉडॉक्सिन, फ्लेवोप्रोटीन NADP ॲक्सेप्ट करेल आणि NADPचं आयोनायझेशन होईल. इथं वॉटरची फोटोलिसिसची प्रोसेस होणार आणि H+ जे आहेत ते NADP- बरोबर कंबाईन होऊन NADPH+ बनणार आणि फ्रेश इलेक्ट्रॉन या फोटोसिस्टीमला दिले जातील आणि OH जे आहेत ते रिकंबाईन होऊन वॉटर आणि ऑक्सिजन ॲज अ बाय प्रॉडक्ट बनेल. अशा प्रकारे नॉन सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफरची प्रोसेस होते. इथंही तेच दाखवलेलं आहे, वेगळं काही नाही आहे या ही डायग्राममध्ये, फक्त जास्त डिटेलमध्ये नाही आहे. आता दोन्हीमध्ये डिफरन्स काय, सायक्लिक नॉन सायक्लिक मध्ये डिफरन्स काय आहेत? सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन, इन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन only photosystem first is involved. In non-cyclic photophosphorylation, photosystem first and second are involved. सायक्लिक मध्ये वॉटरची रिक्वायरमेंट नसते, नॉन सायक्लिक मध्ये फोटोलिसिस ऑफ वॉटर टेक्स प्लेस. Pre-molecular O2 is not evolved in cyclic. Pre-molecular O2 is evolved. NADPH is not synthesized in cyclic. ATP along with NADPH synthesized in non-cyclic photophosphorylation. Used to produce additional ATP in order to meet cell energy demands. ATP production होतं आणि इकडं ATP NADPH2 दोन्हीचं प्रोडक्शन, NADPHचं प्रोडक्शन होतं. लाईट एक वेळा ट्रॅप केली, लाईट दोन वेळा ट्रॅप केली, त्यानंतर इथं एकच फोटो सिस्टीम इन्व्हॉल्व झाली, आपण ते चर्चा केलेलीच आहे. त्याबरोबरच इथं लोअर ऑर्गॅनिझम मध्ये कॉमन आहे, हायर प्लांट्स मध्ये कॉमन आहे. लेस इफिशियंट आहे, हायली इफिशियंट आहे. मोठ्या प्रमाणावर एनर्जी यात बनते, कमी प्रमाणात एनर्जी यात बनते, फक्त ATP बनतात. असे डिफरन्स यामध्ये आहेत. आणखी एक डिफरन्स, एकदा बाहेर पडलेला इलेक्ट्रॉन परत त्याच फोटोसिस्टीमला दिला जातो, एकदा बाहेर पडलेला इलेक्ट्रॉन परत तिथं आणला जात नाही. पुन्हा फोटोलिसिस ऑफ वॉटरच्या प्रोसेसनं फ्रेश इलेक्ट्रॉन त्या फोटोसिस्टीमला दिले जातात, तसं इकडे होत नाही. असे अनेक डिफरन्स या दोन्ही फोटोफॉस्फोरिलेशनच्या प्रोसेसमध्ये आहेत. काही का असेना सोलार एनर्जी ट्रॅप केली, ATP NADPH बनवले, याच प्रोसेसला आपण म्हणतो लाईट रिॲक्शन. टू ट्रॅप सोलार एनर्जी अँड कन्वर्ट इट इन टू केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ असिम्युलेटरी पॉवर, दॅट इज ATP अँड NADPH+H+. दिस इज द लाईट रिॲक्शन. NCERT प्रमाणे थोडंसं आता आणखी पाहूया लाईट रिॲक्शन बद्दल. लाईट ॲब्सॉर्ब केली जाते, वॉटरचं स्प्लिटिंग होतं, O2 रिलीज होतो आणि ATP NADPH2 तयार होतो. एवढं घडतं या लाईट रिॲक्शन मध्ये. आता नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन मध्ये फोटोसिस्टीम सेकंड पहिली इल्युमिनेट होणार, फोटोसिस्टीम सेकंड एक्साइट होणार, इलेक्ट्रॉन हाय एनर्जी स्टेटला जाणार, फिओफायटिन ॲक्सेप्ट करणार, प्रायमरी ॲक्सेप्टर, त्याच्याकडनं प्लास्टोकिनोन, सायटोक्रोम B6F कॉम्प्लेक्स, त्यावेळी एनर्जी रिलीज होते, ATP बनवल्या वापरली जाते ETSच्या थ्रू. प्लास्टोसायनिन कडनं इलेक्ट्रॉन पुन्हा या फोटोसिस्टीम फर्स्टला दिले जातात. फोटोसिस्टीम फर्स्ट वर लाईट पडणार, एक्साइट होणार क्लोरोफिल A, इलेक्ट्रॉन एक्सपेल केले जातील. हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते
फेरॉडॉक्सिन रिड्युसिंग सबस्ट्रेट, फेरॉडॉक्सिन आणि शेवटी NADP ला दिले जाणार. NADPचं आयोनायझेशन होणार. ॲट द सेम टाइम फोटोलिसिस ऑफ वॉटर होणार आणि इथलं H+ वेगळे होणार. ते H+ इथं NADP बरोबर कंबाईन होणार आणि NADP H+ तयार होणार. फ्रेश इलेक्ट्रॉन या फोटोसिस्टीमला दिले जाणार आणि OH जे राहतात ते रिकंबाईन होऊन वॉटर आणि 1/2 O2 किंवा फ्री मॉलिक्युलर O2 तयार होईल. फोटोसिस्टीम सेकंड ॲब्सॉर्ब्स रेड लाईट 680 nm ची. इलेक्ट्रॉन्स आर एक्साइटेड, ट्रान्सफर टू इलेक्ट्रॉन एक्सेप्टर्स. The electron acceptor passes then chain of electron transport system consists of cytochromes. This movement of electrons is downhill. म्हणजे ही uphill इकडं downhill, पुन्हा इकडं uphill. In terms of redox potential scale, the electrons are transferred to photosystem first. Simultaneously, photosystem first also excited receive red light 700 nm. पुन्हा एक्साइट होणार, हाय एनर्जी इलेक्ट्रॉन एक्सपेल करणार. ते FRS, FD, NADP ॲक्सेप्ट करेल आणि NADP- तयार होतील. वॉटरचं फोटोलिसिस होईल आणि वॉटरचं फोटोलिसिस होऊन H+ इथं कंबाईन होतील. H+ रिलीज होतील, ते कंबाईन होतील NADP बरोबर आणि NADP H+ तयार होणार, रिड्यूस होणार. ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम फोटोसिस्टीम फर्स्ट सेकंड टू फर्स्ट अँड फायनली डाउन हिल टू NADP इज कॉल्ड ॲज Z स्कीम ड्यू टू झिगझॅग इन शेप. झिगझॅग शेप असल्यामुळं बघा अपहिल डाउनहिल मोमेंट होते, झिगझॅग मॅनरनं दिसते, म्हणून याला Z स्कीम म्हणतो आपण. वॉटरचं स्प्लिटिंग होतं. वॉटरचा रोल आपण फोटोलिसिस ऑफ वॉटरची प्रोसेस ऑलरेडी स्टडी केलेलीच आहे. नॉन सायक्लिक आणि सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन मध्ये बघा, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन मध्ये फक्त ATP मॉलिक्युल्स बनतात. सायक्लिक मोमेंट होते, इथं एकच फोटोसिस्टीम फर्स्ट इन्व्हॉल्व होते आणि सायक्लिक मोमेंट होऊन फक्त ATP मॉलिक्युल्स ETSच्या द्वारे जनरेट केले जातात.